आशीर्वाद आणि मायेचा खमंग मेळ. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची बैठक, प्रचार सभा, वचननाम्यावर होणार चर्चा. कल्याण डोंबिवलीत महापालिका निवडणुकीत भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध तर शिवसेनेच्या 4 उमेदवारांचीही बिनविरोध निवड. पुण्यातील भाजप उमेदवार राजू मोरेंचा अर्ज मागे, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे अर्ज मागे घेतल्याचा आरोप. अर्ज मागे घेताना मोरेंना अश्रू अनावर. नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा कार्यकर्त्यांना घेराव. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते आक्रमक. येत्या 3 जानेवारीला भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ. मुंबईतील वरळी डोममध्ये 3 जानेवारीला पहिली प्रचार सभा. फडणवीस आणि शिंदे राहणार उपस्थित. तुम्हाला पैशाचं आमिष दाखवलं जाईल, मात्र तुम्ही बळी पडू नका. मलाही आमिष दाखवण्यात आली होती, पण मी बाजूला सारली. तर बोगस मतदार सापडल्यास तिथेच फटकावून काढा. राज ठाकरेंचा उमेदवारांना कानमंत्र. मुंबई काँग्रेस दिल्लीतल्या हायकमांडशी संपर्कात. राहुल प्रियंका गांधींचे मुंबईत रोड शो घेण्यासाठी नेत्यांचा आग्रह. कृपाशंकर सिंग यांचं विधान अनावधानानं नाही तर ती भाजपची खेळी. ते भाजपचे बोलके पोपट. तर पैसा फेको तमाशा देखो अशी भाजपची रणनीती. संजय राऊतांची जोरदार टीका. आणि आता आपण बघणार आहोत गावाकडच्या 50 घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. येत्या 3 जानेवारीला भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. मुंबईतील वरळी डोममध्ये 3 जानेवारीला पहिली प्रचार सभा पार पडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहतील. तुम्हाला पैशाचं आमिष दाखवलं जाईल, मात्र तुम्ही बळी पडू नका. मलाही आमिष दाखवण्यात आली होती, पण मी बाजूला सारली, असं राज ठाकरे म्हणाले. तर बोगस मतदार सापडल्यास तिथेच फटकावून काढा, असा कानमंत्रही राज ठाकरेंनी उमेदवारांना दिला. मुंबई काँग्रेस दिल्लीतल्या हायकमांडशी संपर्कात आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचे मुंबईत रोड शो घेण्यासाठी नेत्यांनी आग्रह धरल्याची माहिती आहे. कल्याण डोंबिवलीत भाजपच्या 5 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग क्रमांक 27 मधून मंदा पाटील तर प्रभाग क्रमांक 24 मधून ज्योती पाटलांची बिनविरोध निवड झाली. तर शिवसेनेच्या 4 उमेदवारांचीही बिनविरोध निवड झाली. धुळे महापालिका निवडणुकीत भाजपची बिनविरोध विजयाची घोडदौड सुरूच आहे. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील भाजपच्या सुरेखा चंद्रकांत उगळे बिनविरोध विजयी झाल्यात. यापूर्वी भाजपच्या 2 महिला नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. जळगाव महापालिकेत शिवसेनेचे उमेदवार गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. गौरव सोनवणे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव आहेत आणि या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. जळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या आणखी एका नगरसेवकाची बिनविरोध निवड झाली. प्रभाग क्रमांक 9 मधून मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. मनोज चौधरी हे 4थ्यांदा महापालिकेवर निवडून जातात. पुण्यातील भाजप उमेदवार पूजा मोरेंनी अर्ज मागे घेतलाय. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे अर्ज मागे घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. अर्ज मागे घेताना पूजा मोरेंना अश्रू अनावर झाले. नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले. दिनकर पाटील आणि त्यांचा मुलगा अमोल पाटील या दोघा पितापुत्रांसह त्यांच्यासोबत भाजपात आलेल्या आणखी 2 जणांना भाजपने उमेदवारी दिली. दरम्यान दिनकर पाटलांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे आणि यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं. अकोल्यातील प्रभाग क्रमांक 6 मधून शिवसेनेचे उमेदवार सचिन उज्जैनकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. सचिन उज्जैनकर हे महापालिकेचे कंत्राटदार असल्यानं भाजपचे उमेदवार तुषार धिरड यांच्या तक्रारीवरनं त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेतील 128 जागांपैकी आपण 125 जागा जिंकू असा अजब विश्वास भाजपचे आमदार आणि निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी व्यक्त केला. एबी फॉर्म वेळेत न पोहोचल्यानं भाजपच्या 3 उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. मात्र यासाठी प्रशासनाचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप शंकर जगताप यांनी केला.
शिवसेना उभाटा पक्षाला मोठा धक्का बसलाय. शिवसेना उभाटा पक्षाच्या उपनेत्या शीतल देवरुखकर यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. उल्हासनगरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत देवरुखकर यांनी प्रवेश केला. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 562 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत, तर 22 जणांचे अर्ज रद्द झालेत. त्यामुळे आता वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अहिल्यानगर महापालिकेत 585 उमेदवारी अर्जांपैकी 17 अर्ज अवैध ठरलेत, तर 571 अर्ज वैध ठरलेत. अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये शिवसेनेचे अर्ज जास्त असल्यानं शिवसेनेला मोठा फटका बसला. संभाजीनगरमध्ये मेरिटवरच सर्व उमेदवार दिले आहेत. सर्व नाराज आणि बंडखोरी करून उमेदवारी दाखल केलेले अर्ज मागे घेतील असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राज्यातील 29 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीचाच महापौर बसेल असा दावा बावनकुळेंनी केला. राज्यभरातील भाजप बंडखोरांना समजावण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले. तिकीट न मिळाल्यानं अनेक ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यामुळे अशा उमेदवारांसोबत मुख्यमंत्री संवाद साधून त्यांची मनधरणी करणार आहेत. नाशिकमध्ये भाजप शहर सरचिटणीस अमित घुगे नाराज आहेत. तिकीट वाटपात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नाशिक भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. कृपाशंकर सिंग यांचं विधान अनावधानानं नाही तर ती भाजपची खेळी असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. तर ते भाजपचे बोलके पोपट असल्याचं म्हणत पैसा फेको तमाशा देखो अशी भाजपची रणनीती असल्याचं ते म्हणाले. विधानसभा अध्यक्ष असल्याचा राहुल नार्वेकरांना विसर पडल्याचं राऊतांनी म्हटलं. त्यांनी राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नसतं, ते निष्पक्ष असतात असं म्हणत त्यांनी टोलाही लगावला. संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं प्रत्युत्तर नार्वेकरांनी दिलंय. तर राऊतांना समोर पराभव दिसत असल्यानं असे आरोप केले जात असल्याचं ते म्हणाले. नगरपरिषद निवडणुकीत चांगला निकाल लागला. आता पालिका निवडणुकीत जनता आम्हाला निवडून देणार असल्याचा विश्वास विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला. तर राज्यात अनेक ठिकाणी सत्ता बदल झालेला दिसेल असंही ते म्हणाले. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार असून 2 टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा अंदाज व्यक्त केला. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे. उदय सामंतांसोबत आज जागा वाटपासंदर्भात मार्ग निघू शकतो का, यावर चर्चा करणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती दिली. पुन्हा मशाल पेटवणार, मी मुंबई वाचवणार अशी पोस्ट संजय राऊतांची सोशल मीडियावरती दिसून येते. तर त्यांनी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पुणे पालिका निवडणुकीत अंधेकर कोणकर कुटुंबात राजकीय संघर्ष होतोय. रविवार पेठ नानापेठमधून दोन्ही कुटुंब एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. वनराज अंधेकर आयुष कोणकरच्या हत्येनंतर दोन्ही कुटुंबामध्ये संघर्ष निर्माण झाला. भिवंडीत मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आलं. पारंपरिक वेशभूषा परिधान करून मतदानासाठी जनजागृती करण्यात आली. धुळे महानगरपालिका निवडणूक निकालाआधीच भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. उज्ज्वला भोसले आणि ज्योत्स्ना पाटलांची बिनविरोध निवड झाली आहे. पुण्याच्या केसनंद वाडे बोलाईमध्ये बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जेसीबीतून फुलांची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पंचायत समिती निवडणुकीसाठी हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. जळगाव महापालिका निवडणुकीतून 135 उमेदवारांचे अर्ज बाद झालेत आणि यामुळे 1038 अर्जांपैकी 903 अर्ज वैध ठरलेत. काल झालेल्या छाननीतून हे अर्ज बाद झालेत. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. जिल्ह्यातील 1000 कोटींच्या कामांची प्रशासकीय मान्यता वाटप, सहकार भवन भूमिपूजन आणि जिल्हा परिषद आदर्श शिक्षकांना अजित पवारांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे. मलकापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजस सोनवणे यांनी पदभार स्वीकारला आणि यावेळी आमदार अतुल भोसले यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. टी फास्ट म्हणजेच फॉरेवर केमिकल तयार करणारा आणि इटलीसारख्या प्रगत देशात घातकतेमुळे बंद करण्यात आलेला कारखाना लोटे MIDCत प्रस्थापित करणं हे अत्यंत चुकीचं आणि दुर्दैवी असल्याची तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. अतुल चौगुलेंनी श्रीवर्धन नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. अतुल चौगुले यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा दारुण पराभव करत तटकरेंना धक्का दिला.
कोल्हापूरच्या आमदापुरातील श्री संत बाळूमामांचं दर्शन घेऊन भाविकांनी नवीन वर्षाची सुरुवात केली. बाळूमामांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नववर्षानिमित्तानं भाविक बाळूमामांच्या चरणी लीन झाले. अयोध्येमधील प्रभू श्रीरामांच्या नवसाकार मूर्तीच्या पुनर्स्थापनेसाठी 10,19,520 सेकंद लागले आणि यावेळी अकोल्यातील जठारपेठ इथल्या राम मंदिरात महाआरती करण्यात आली. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होत नवीन वर्षाची सुरुवात केली. देहूनगरीत भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंग कीर्तनाच्या निनादात देहूनगरी न्हाऊन निघाली. नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूलच्या 900हून अधिक विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्काराद्वारे नवीन वर्षाचं स्वागत केलं. गेल्या 20 वर्षांपासून श्रॉफ शाळेतील विद्यार्थी नववर्षाच्या निमित्ताने सामूहिक सूर्यनमस्कार घालतात. कोरेगाव भीमा इथे 208वा शौर्य दिन साजरा होतोय. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी मोठी गर्दी केली आहे. विजयस्तंभ परिसराचं ड्रोन दृश्य समोर आलंय. नववर्षानिमित्त अक्कलकोट नगरीत भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे आणि यावेळी भाविकांनी स्वामींच्या दर्शनासाठी लांब लचक रांगा लावल्या. नववर्षाच्या स्वागताला तरुणाईने दारूऐवजी दूध पिऊन सेलिब्रेशन करण्याचा यवतमाळमध्ये उपक्रम राबवण्यात आला. दत्त चौकात 100 लिटर दूध वाटण्यात आलं. या उपक्रमात मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग नोंदवला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कार्ला गडावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. दर्शनासाठी पहाटेपासूनच लांब लचक रांगा लागल्या. येवल्याच्या स्मशानभूमीतील महामृत्युंजय मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. भाविकांनी शंकराचं दर्शन करून नववर्षाची सुरुवात केली. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली. वाघाचं दर्शन होत असल्यानं पर्यटकांना टिपेश्वरची भुरळ पडली. सोलापुरातील येडेश्वरी साखर कारखाना शेतकरी संघटनेने बंद पाडला. उसाला पहिली उचल 3,000 रुपये आणि 3,500 रुपये दर द्यावा या मागणीसाठी कारखाना बंद पाडण्यात आला. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आणि परिसरातील भंग पावलेल्या 37 मूर्ती बदलल्या जाणार आहेत. पुरातन बदललेल्या मूर्ती मंदिरातच म्युझियम स्वरूपात जतन केल्या जाणार आहेत. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. अडतीवर दिलेल्या सोयाबीनचे पैसे मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत अडतीचे पैसे तात्काळ देण्याची मागणी केली. नांदेडमध्ये भाजपकडून पती पत्नी आणि पिता पुत्रांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे घराणेशाहीचा आरोप करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक अधिकाऱ्याने एबी फॉर्म लपवल्याचा आरोप करण्यात आला. पठाण यांनी संबंधित उमेदवाराला अपक्ष म्हणून घोषित केल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला आणि याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. अमरावतीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शिक्षकांवर नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आणि या निर्णयाला प्रहार शिक्षक संघटनेनं विरोध केला. अंमळनेरच्या साक्री गावात नागरिकांनी आंदोलन केलं. प्रशासन जाणीवपूर्वक पुनर्वसनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तातडीनं प्लॉट वाटप करण्याची मागणी करण्यात आली. नांदेडमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुखांना पोलिसांनी अटक केली. तिकीट कापल्यानं आमदाराच्या घरी जाऊन शिबिगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बीडच्या अहमदपूर अहिल्यानगर महामार्गावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. वैद्यकिनी टोलनाका मारहाण प्रकरणात तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. हिंगोली शहरात जमाव पांगवण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर आरोपीकडनं हल्ला करण्यात आला आणि यात पोलीस कर्मचारी जखमी झाला. पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नायगावात गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून पिस्तलसह जिवंत काडतूस आणि तलवार जप्त करण्यात आली. जळगावमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली. यावेळी पोलिसांनी 135 जणांकडून दंड वसूल केला. वाहतूक नियमांचा भंग केल्यानं ही कारवाई करण्यात आली. साताऱ्याच्या कास पठार मार्गावर युवक 400 फूट दरीत कोसळल्याची घटना घडली. यात तरुण गंभीर जखमी झालाय. दरम्यान तरुणाला दरीतून बाहेर काढण्यात यश आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन महसुली गाव जाहीर करण्यात आले. सिंधुदुर्ग नगरी नावाने जिल्हाधिकारी तृप्ती धोणमिसे यांनी हे नाव जाहीर केलं. यामुळे सिंधुदुर्ग नगरीला आणखी स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळाला.